अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. 10 एक कार्यकर्ते आम्ही होतो. पण अत्यंत बेजबाबदार अशी उत्तरं वनाधिकाऱ्यांकडून यायला लागली. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की मोर्चा काढल्याशिवाय याच्यात खऱ्या अर्थानं काही नीट बोलतील असं काय आपल्याला वाटत नाही. त्यामुळे आम्ही मोर्चा ठरवला आणि चांगला मोर्चा शाहूवाडीच्या शेतकऱ्यांनी केला. त्याच्यामध्ये जसे आमचे श्रमिक शेतकरी संघटना याचे कार्यकर्ते होते, तसंच राजू शेट्टींचेही कार्यकर्ते त्याच्यात सहभागी झाले. राजू शेट्टी स्वतः नव्हते, पण त्यांचे त्या भागातले सगळे जे कार्यकर्ते होते ते सहभागी झाले. कारण हा लोकांचा प्रश्न आहे, हा काय कुठल्या एका संघटनेचा असा विषय नाही आहे. आणि मग मोर्चा झाल्यानंतर आमच्या तिथे चर्चा अशी झाली की हा काही एकट्या शाहूवाडी तालुक्यापुरता प्रश्न नाही. किमान हा सह्याद्रीच्या दोन्ही बाजूला भेडसावणारा प्रश्न आहे की बिबटे आहेत, सरकार वाघ आणत आहे, हत्ती आहेत, गवे आहेत, त्याच्यानंतर डुकरं आहेत, वानरं आहेत. तिथे मी एका वर्तमानपत्राच्या चॅनलच्या संपादकांना भेटायला गेलो होतो. त्यांनी मला साळींदराने किती नुकसान केलं, म्हणजे केळी खाल्लेली आहेत, पोपळी खाल्लेले आहेत, नारळ खाल्लेले आहेत, म्हणजे ते मुळातूनच खाऊन टाकतायत, असं नुकसान ह्याही बाजूला होतं हे आम्हाला सांगितलेलं होतं. इथे मध्यंतरी आम्ही आजऱ्यामध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांची परिषद बोलवली होती. त्यातही इथून लोक आलेले होते, त्यांनी सहभाग घेतलेला होता. काजूचे दर परदेशातनं काजू आणल्यामुळं पडत आहेत आणि शेतकऱ्याला अतिशय कमी काजूचा दर मिळतो, ही पण वस्तुस्थिती आपल्या भोवतीच आहे. अशा स्थितीमध्ये धोरण हे शेतकऱ्यांना पोषक नाही आहे अशा पद्धतीची एक त्या ठिकाणी दिसते. प्राण्यांच्या बाबतीमध्ये प्राणी हल्ले करतायत, त्याला कोणतंही संरक्षण वन खातं देऊ शकत नाही आहे. त्याला चालू आहे. मी परवा त्या ह्याच्या घाटातनं खाली आलो, कुंभारली घाटातनं खाली आलो तर बॉक्साईटनं भरलेले ट्रक तिथून जाताना दिसत आहेत. म्हणजे बॉक्साईट काढतायत, त्याच्यानंतर वनात जंगलं कटाई चालू आहे, याच्याकडे पूर्ण डोळे झाक आहे. आणि एखाद्या शेतकऱ्यानं जर डुक्कर मारलं तर मात्र त्याच्यावरती ताबडतोब कारवाई वन खातं करते. अशा पद्धतीची सगळी जी भूमिका आहे, त्या भूमिकेमध्ये एखाद्या मोर्चानं हे काय होईल असं नाही, तालुक्यातल्या संघर्षानं होईल असं नाही, तर सरकारचं एकूण धोरण हे शेतकरी उद्ध्वस्त करण्याच्या दिशेनं चाललं आहे. सर्व सबसिडी वगैरे काढून घेतलेले आहेत आणि खात्यावर 2,000 रुपये देत आहेत, कधीतरी असे 6,000 रुपये एका शेतकऱ्याला देत आहेत. त्याच्यातनं त्या शेतकऱ्याचं जे नुकसान होतं आहे ते काय भरून निघत नाही आहे, अशी स्थिती आहे. त्यामुळं मोठे रस्ते केले जायला लागलेले आहेत. हे सगळे रस्ते जे करतायत ते कंटेनर आणि मल्टी ॲक्सल ट्रक्स चालण्याच्या दृष्टीनं केले जाणारे रस्ते आहेत. याचा शेतकऱ्यांशी संबंध नाही आहे, पण शेतीमाल इकडून तिकडं नेऊन दर पाडणे आणि दर वाढवणे हा जो कार्यक्रम बडे व्यापारी करायला लागलेले आहेत, ते त्यांना मात्र हे उपयुक्त आहे. 100 रुपये व्याज ती कुठली बँक देत नाही आहे, 6, 7, 8 रुपये देते. पण बडे दलाल व्यापारी आहेत, ते इतका प्रचंड नफा मिळवत आहेत, परदेशातनं माल आणून दर पाडतायत, शेतकरी आत्महत्या करतात, आमच्या बागांचा मेंटेनन्ससुद्धा करता येणार नाही. ही जी काय परिस्थिती सरकार तयार करायला लागली, ही परिस्थिती कुठल्या एका तालुक्यानं किंवा असं होणार नाही. तर त्या दृष्टीनं भूमिका सर्व तयार करण्याच्या दृष्टीनं आणि त्याच्यासंबंधी स्पष्टता तयार करण्याच्या दृष्टीनं सुद्धा शाहूवाडीमध्ये आम्ही 5 जिल्ह्यांची परिषद बोलवलेली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. आज सिंधुदुर्ग म्हणजे 5व्या जिल्ह्यामध्ये आम्ही आज तुमच्याशी बोलतोय. आम्ही आमच्या मित्रांशीही बोललो आहे आणि परब या ठिकाणी आहेत, ते पण या चळवळीत आमच्याबरोबरचे सहकारी आहेत. अशा स्थितीमध्ये उद्याच्या 12 तारखेला परिषद होणार आहे. त्या परिषदेला आम्ही वेगवेगळे जे मार्गदर्शक बोलवलेले आहेत, त्याच्यामध्ये खासदार राजाराम सिंग हे शेतकरी नेते आहेत, उत्तर भारतातले आहेत आणि दिल्लीच्या इथं जे आंदोलन झालं त्यातही त्यांचा
सहभाग होता. त्यांना आपण बोलवले आहे. त्याचप्रमाणे राजू शेट्टींचे कार्यकर्ते ज्याप्रमाणे ह्या आंदोलनात सहभागी झाले शाहूवाडीच्या, ते लक्षात घेता आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही याचे उद्घाटक म्हणून या. त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि यातून शेतकऱ्यांच्या एकूण प्रश्नांबद्दल एक व्यापक शेतकरी वाचवा शेती वाचवा असा एक व्यापक संदेश संपूर्ण महाराष्ट्रात जाईल. महाराष्ट्रातूनही विविध ठिकाणून आम्हाला मेसेज यायला लागलेले आहेत. यवतमाळमधले शेतकरी येणार आहेत, परभणीमधले शेतकरी येणार आहेत, लातूरमधले येणार आहेत, अहमदनगरमधले येणार आहेत. त्याचप्रमाणे उत्तरेला धुळे जळगाव जो आदिवासी पट्टा आहे तिथलेही लोक येणार आहेत. असं या परिषदेचं स्वरूप आम्ही जरी 5 जिल्ह्याचे असं म्हटलं असलं तरी प्रश्न इतके गंभीर झालेले आहेत की अधिक व्यापक अशा स्वरूपाचं सहभाग त्याच्यामध्ये होणार असं आम्हाला दिसायला लागलेलं आहे.